खानदेशी माती म्हटलं की आपली अहिराणी बोली आणि आपली माणसं आणि आपली संस्कृती डोळ्यासमोर उभी राहते ती कानबाई माय. आणि या कानबाई माताचा उत्सव कसा होतो आणि तो कसा साजरा करतात ते आज आपण बघूया. चला तर मग बघूया खानदेशातील कानबाई मातेचा उत्सव. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर खानदेशात कानबाई म्हटलं एक फक्त उत्सव आठवत नाही, तो आठवतो आपल्या परिवार, आपली माणसं आणि आपली संस्कृती आणि आपल्या मातीशी जोडलेली नाती. श्रावण आला की खानदेशात वातावरण बदलून जातं. घराची स्वच्छता सुरू होते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते, फुलांची सजावट होते आणि सगळ्यांच्या मनात एकच उत्साह असतो, ते म्हणजे कानबाई माय घरी येणार. शहरात काम करण्यासाठी गेलेली माणसं, दूर राहणारी भाऊ बहीण, नातेवाईक कानबाई माय जणू पुन्हा आपल्या घराकडे बोलून घेत. नागपंचमी नंतर रविवारी अनेक घरामध्ये भक्तिभावाने कानबाई मातेची स्थापना केली जाते. फुलांनी सजवलेली माय, समोर लावलेले दिवे, धुपांचा सुगंध आणि मातेच्या दर्शनासाठी जोडलेले हात, या क्षणी मनाला एक वेगळी शांतता मिळते. ऐराणी गाण्यामुळे वातावरण अजूनच रंगून जाते. महिला एकत्र येऊन फुगड्या खेळतात, हशा मस्करी होतात आणि सगळीकडे एकच गजर ऐकू येतो, तो म्हणजे कानबाई माय आली. कानबाई माय म्हटलं की खानदेशात परंपरेतला एक भाग असतो, तो म्हणजे रोट. तर रोटला कसं विसरता येईल? आपल्या माणसांची साथ आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही संस्कृती. म्हणून कानबाई माता हा फक्त उत्सव नाही, तो आपल्या माणसांना पुन्हा जवळ आणणारा एक सुंदर क्षण आहे. आणि मग तो भावुक क्षण येतो, मातेच्या निरोपाची वेळ. फुलांनी सजवलेली मातेची मिरवणूक आणि भक्तांनी भरलेलं वातावरण, डोळ्यात भक्ती, मनात भावना आणि ओठावर एकच प्रार्थना. म्हणूनच कानबाई माता हा उत्सव नाही तर घरातील प्रत्येक माणसांना एकत्र जोडण्याचा एक क्षण आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया आपण वेगळ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत कानबाई माता की जय.